चला फील्ड सज्ज. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होतात. भामण डोंगरेकरांनी एन्जॉय केली मागील मॅच. अगदी जास्तीची एन्जॉयमेंट पाहायला मिळाली आणि व्हायला हवं. क्रिकेट स्वरूपात विरंगुळा असायला हवा. ज्या गोष्टी झाल्या पहा, ज्यावेळेला बामण डोंगरे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत होती ना, दृष्टी मारबी 11 बामण डोंगरे, त्यावेळेला खेळाडूंनी आवर्जून सांगितलं तुम्ही जे करताय चेष्टा मस्करी चालेल, आम्हाला कौतुक आहे त्याचं. कारण जे होतं काही वेळेला कोणाला रास्त ठरत नाही की म्हणून आवडत नाही, परंतु हे खेळाडू म्हणाले की काही नावं तर त्यांनी सुचवली होती आणि त्यामध्ये महत्वाचा खेळाडू आहे, अखतरो का खिलाडी आहे तुमच्या पडद्याच्या पाठीमागचा. ही आपण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आर्यन नाईक आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये संदेश गोंधळीला आपण पाहत आहोत. सर्वांचं हार्दिक स्वागत. एक मानाची स्पर्धा इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जुई आयोजित युवा अध्यक्ष प्रवीण गासे चषक 2025 आपण पाहत आहोत. हा सामना तितकासा महत्वाचा. इथून पुढे अनेक मॅचेस येतील, परंतु माझ्यासाठी शेवटची इनिंग जी राहील. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखवत असताना पाहायला मिळते आहे संदेश गोंधळी आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये आर्यन नाईक याला आपण पाहत आहोत. आघाडीचे बॅटर तर पहिले षटक हाताळण्यासाठी विघ्नेशला आपण दाखवत असताना पाहायला मिळतो. वेगवान गोलंदाज विघ्नेश गोलंदाजी मार्कमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. मॅच 3 षटकांची आहे. सामना 3 षटकांचा आणि या पुढील संपूर्ण सामने हे केवळ 2 षटकांचे आहेत. हा सामना 3 षटकांचा, त्या पुढील संपूर्ण सामने हे 2-2 षटकांचे राहतील. आय रिपीट, हा सामना 3 षटकांचा, त्या पुढचे सामने जे आहेत ते 2-2 षटकांचे. सामन्याला सुरुवात विघ्नेश पाटील गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल पडेल गोलंदाजी मार्कमध्ये, तो सज्ज होतो. स्ट्रायकिंग मध्ये संदेश गोंधळी. पहिला चेंडू. सामन्याला सुरुवात. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल जो थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. क्वालिफायरची मॅच आहे आणि अगदी क्वालिफायरचा एक सामना जो कालच्या रात्री त्याला झाला होता तो न विसरण्याजोगे राहिला होता. 18 बॉल 22 ची मॅच जिंकता आली नव्हती संघ कळंबुसले या टीमला. गत वर्षीचा रनरअप. यावेळेचा बॉल मिस टायमिंग राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. भाग मिल का भाग. प्रयत्न चांगले राहिलेत. सीमारेषेच्या नजीक प्रयत्न तिथे धाबा रोखण्यासही पाहायला मिळाल्यात. एक धाव रोखली आहे. आर्यन सारखा जर का बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना तर तो वेगाने धावतो. मैदानाच्या आतमध्ये त्याची फिटनेस, त्याचा दर्जेदार खेळ किंवा मागील सामन्यामध्ये त्याने केलेली जी बॅटिंग होती ना ती पाहण्याजोगी राहिली. त्याने स्विच हिट वरती चांगले स्ट्रोक अटेम्प्ट केले. चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि जणू काही दिवाळीची लाइटनिंगच लावली होती त्याने. त्याला चांगली साथ शुभमने दिली, परंतु शुभम प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार राहिला. आर्यन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धाबा ते एकंदरीत 3. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल गोलंदाज विघ्नेश पाटील. यावेळेला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आधुनिकतेचा आविष्कार खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता आर्यनने. आर्यन कव्हर्सला चांगला खेळतो, आर्यन स्लॉक स्वीप चांगला खेळतो, परंतु इथे त्या दाटणीचा स्ट्रोक न खेळता पहिल्याच बॉलवरती इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता त्याच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला लोड फुलटोचा ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. पार्थ वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. पार्थचंदन फेकी करण्यात आली. तद्वर मात्र घेण्यात आलेली एक सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती केवळ 4 धाबा. रन्स आलेल्या नाही आहेत या मॅच मध्ये. अगदी या संघाने प्रथमतः टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि अशा परिस्थितीमध्ये धाबा देखील थांबल्यात. धाबा गोळा करावा लागतील. एक मोठी टोटल उभी करावी लागेल. संदेश सारखा बॅटर स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेला लोड फुल टोस समोरच्या दिशेने फुल टोन वसूल केलाय.
चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जोडी जमली आहे, रन्स गोळा करायला सुरुवात केली आहे त्यांनी. याही वेळेला मात्र आपण फ्रंट लेग पुढे आणला होता. वेगाने टाकला गेलेला हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉलने या षटकाची समाप्ती झाली आहे. 10 फलकावरती धाब्यात त्या 10. 3 षटकांची मॅच, उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही शेष असेल आणि स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात. त्या 10 बॅटिंग करत असताना दृष्टी मारवी 11 बामणनोगरी टीम. डीजे ॲडी खरं तर हर्षजी भोईर साहेब देखील खुश असतील आपल्या संघाच्या प्रदर्शनावरती. एक चांगली कामकाज संघाने केलेलं पाहायला मिळालंय. तुळशी मारवी 11 बामणनोगरी टीम. एक चांगलं गीत येत असताना पाहायला मिळालं डीजे ॲडीच्या माध्यमातून. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 ऑन दी बोर्ड. डीजे ॲडी आणि डीजे मॅडी. आज मॅडी यांना आणखीन एक यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. अनेक शिष्य बनवले दिले, किंबहुना त्यापैकी एक ॲडी पाहायला मिळतो. मला निस्तीची आठवण होते. मला अगदी त्याच वेळेला सूरजची आठवण होते की यांनाही अगदी जवळून डीजे मॅडीने काही अंशी जी काही शिकवण दिली, किंबहुना गायडन्स केलं. 10 धावा धावफलकावरती आहेत. 1 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील दाखल होत. लोअर फुल टॉस, आडव्या बॅटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. हव्याच्या मैदानावरती याच गोलंदाजाचा अगेन्स्ट 22ची आवश्यक, जिथे 22ची आवश्यकता असताना 4 बॉल 4 षटकार ठोकले होते. तो सध्याला नॉन स्ट्राइक इन वरती उभा आहे. परंतु जसा लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला ना, 12वा खेळाडू म्हणाला आता लेफ्टी आहे. खोला टाकलेला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर आणि किन एक चेंडू डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते आहे, जिथे 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. बॅटची तिकेच आउटसाइड एज घेतली आहे. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. संघाची धावसंख्या 17. 1 फलंदाज बाद. 17 ऑन दी बोर्ड आहेत. इथून पुढे मोठे स्ट्रोक अपेक्षित राहतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जो दिशाहीन राहिलाय. गोलंदाजावरती एक मनोवैज्ञानिक दबाव राहतो की आपल्या अगेन्स्ट रन्स आल्यात, आपल्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग करतो हा खेळाडू, आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करणं ही बाब सोपी राहत नाही. यावेळेला लोअर फुलटोस होता. समोरच्या दिशेने खेळला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 19. 19 ऑन दी बोर्ड. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 1 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना दृष्टी मारवी 11 बामणनोगरी टीम.
मला देखील, त्याकरिता त्यांचे विशेष करून आभार. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थात एकंदरीत 19. एक फलंदाज बाद. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक. मोहन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत. मोहन दीक्षित गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळाला. शेवटच्या षटकाच्या दरम्यान मी आभारी असेन संपूर्ण आयोजन वर्गाचा, मी आभारी असेन नेतेजी भोईर यांचा देखील. पुढचा बॉल यावेळेला फटका ऑन साइडला फसलाय. क्षेत्ररक्षक विघ्नेश चेडूच्या खाली आला, त्याने झेल टिपला. संदेश बाद. आर्यन नंतर आता मात्र संदेश देखील बाद होत असताना पाहायला मिळतोय. एक चांगला झेल बाउंड्री लाईन वरती टिपण्यात आलाय, धक्का दिलाय. इथे फलंदाज दुसरा बाद झालाय. धावफलकावरती धावा त्या 19. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. एक मोठी टोटल इथे उभी करणं गरजेचं राहील. मोठी सुई गाव अर्थात या मैदानावरती नेहमी चांगलं क्रिकेट नेहमी पाहायला मिळालंय. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा आला. डॉट बॉल. समीकरण बदलतील. स्कोर कार्ड वरती केवळ 19. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. मोहनचा हा चेंडू देखील वेगवान राहिला. थेट यष्टीरक्षकाचा भेद. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. जी मॅच होणार आहे त्या मॅच मधील पहिली मेगा सेमीफायनल म्हणून बापदेव पोदी विपक्ष टीम जय भवानी जय माता दी शिवशक्ती धाकटीजुई या दोन टीमच्या कर्णधारांना आपण इन्व्हाइट करूया. टॉस साठी आपण त्यांना इन्व्हाइट करतोय. चला टीम जय माता दी शिवशक्ती धाकटीजुई आणि त्यांच्या विरुद्ध बापदेव पोदी या दोन टीमच्या कर्णधारांना पूर्ण स्क्वॉड सोबत आपण समोरच बोलूया. सो प्लीज इन दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण संपूर्ण स्क्वॉड घेऊन आपण बरोबर मंचाच्या समोर यायचं आहे. ओ टू कॉम्बॉक्स जयेश भोसले सर. शेवटचे षटक प्रगतीपथावरती आहे. 2 विकेट प्राप्त केल्यात. मोहन दीक्षितने चांगली गोलंदाजी केली आहे. 19 धावा धावफलकावरती स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळते. पुढच्या 3 बॉलचा खेळ शेष आहे. आदित्य पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. इथून पुढे 3 बॉल मध्ये जर 10 आल्या तर 30 धावा या फायटिंग टोटल राहील. कोला टाकलेला बॉल एक्सा कबरला. आदित्य पाटील आले आणि त्यांच्या बॅट मधून आला हा चौकार. पहिलाच बॉल आल्या आल्या चौका ठोकला कव्हर क्षेत्रामध्ये. आदित्य पाटील मैदानाच्या आतमध्ये विध्वंसक रूप आपणावर असताना बॅटिंग करतायत. चौकाराच्या बरोबरीने 23 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुणेच सज्ज होईल. यावेळेला देखील समोरच्या दिशेने केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. 24 बनलात. शेवटचा बॉल येणं शेष अर्थात येणं शेष राहील या सामन्याचा आणि या पूर्वार्धाचा. त्यामध्ये किती नंबर्स येतात, किती धावा येतात, किती टार्गेट सेट केलं जाईल शेवटच्या चेंडूवरती हे पाहण्याजोगे राहील. माझ्यासाठी हा शेवटचा बॉल या स्पर्धेतला राहील. मी खूप साऱ्या आठवणी या पुन्हा एकदा चौथ्या पर्वामधून घेऊन जाईन या स्पर्धेच्या माध्यमातून. एक देखणं नियोजनबद्ध स्पर्धा. सर्वांचंच विशेष करून कौतुक करायला तितकंसं कमी आहे. कारण ज्या दर्जाची स्पर्धा येत असताना पाहायला मिळाली, ज्या दर्जाचं नियोजन आयोजन आपण पाहिला. शेवटचा बॉल गॅप मध्ये खेळलाय. चेंडू सीमारेषा ओलांडेल. धाव मिळतील 4. हा शेवटच्या चेंडूवरती चौकार.
अशा 4 रजनीमध्ये ही स्पर्धा रंगली. त्यापैकी 20 तारखेला सरांची उपस्थिती पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आजच्या रजनीमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. अप्रतिम आवाज, जंगलात, अरण्यात, घनदाट जंगलात 9 ते 10 किलोमीटर लांब होऊन एखाद्या सिंहाची, वाघाची गर्जना ऐकू येते ना, तशा प्रकारच्या सभोवतालच्या 8-10 परिसरामध्ये रात्रीच्या रजनीच्या वेळी ज्यावेळी ध्वनी जातात ना, तर सहजपणे 8 ते 10 वर्षाचा मुलगा सुद्धा सांगू शकतोय की ऑन माईक जयेश भोसले सर असावेत. अशा प्रकारच्या आवाजाची एक वेगळीच जादू त्यानं परमेश्वरानं त्यांना दिली आहे आणि त्या आवाजाची आम्हाला जणू काय आता मात्र ओढच लागली आहे. सातत्यानं दुसऱ्या पर्वामध्ये जयेशजी भोसले सरांची आम्हाला ओढ लागली होती आणि त्याच निमित्तानं खरं तर 4 रजनीमध्ये त्यांची आम्हाला अपेक्षा होती आणि 2 रजनीमध्ये त्यांनी वेळ दिला. त्याबद्दल इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ या सर्व स्क्वॉड तर्फे त्यांचं मनपूर्वक आभार आणि त्यानिमित्त त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात येतोय. फार मोठी आठवण आहे सरांची, कारण या 4थ्या रजनीमध्ये इथं पर्वही संपणार आहे आणि 4थ्या पर्वाच्या साखळी सामन्याचा खेळ संपत असताना त्यांनी या स्पर्धेतून निरोप घेण्याचं सुद्धा ठरवलंय. अप्रतिम आवाज, ज्या आवाजानं अनेक शब्द जे निघत असतात तर आमच्यासारख्या नवख्या समालोचकांना हे ते कानी पडतात आणि अभ्यासासाठी फार महत्वाचे ठरतात. असे जयेशजी भोसले सर इथं सन्मानित होताना पाहायला मिळतात. सो थँक्यू सो मच. आपण आलात, या स्पर्धेचं सौंदर्य वाढवलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आपलं सदैव आभारी राहणार आहे. त्याबद्दल त्यांच्या पुढच्या जर्नीसाठी प्रवीण गासे युवा अध्यक्ष टीमच्या कडून त्यांना पुढील जर्नीसाठी शुभेच्छा दिल्या जातात आणि त्यानंतर पुढच्या पर्वामध्ये पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करू. चला, बापदेव पोदीचा कॅप्टन आम्हाला नजरेस पडतोय. त्यानंतर टीम जय माता दी शिवशक्ती धाकटीजुई त्या टीमचा कॅप्टन आम्हाला अपेक्षित आहे. आपण लवकरच यावं. आवाजामध्ये आपण दुसऱ्या पर्वासाठी आपण जाणार आहोत. हेमंतजी पाटील आपल्याला पाहायला मिळतील. एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. सातत्याने जी भूमिका आपण आपल्या खांद्यावरती घेतली ती लिलिया पेलनं आणि अर्थात या व्यासपीठावरती येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान हे आद्य कर्तव्य म्हणून समजून ज्यांनी ही भूमिका चांगल्या रीतीने पार पाडली, येणाऱ्या समालोचकाला अगदी त्याचा सन्मान असेल. सातत्याने आपण पाहिलं तरी या विभागामध्ये येणाऱ्या प्रत्येक राजकारण्यांची इत्तमभूत माहिती ज्यांच्याकडे प्रामुख्याने चांगल्या स्वरूपाची आहे, एक उत्कृष्ट निवेदक म्हणून कामकाज करत असताना प्रियालजी पाटील सर यांनी आपल्या तमाम क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केलं, ज्यांचा विशेष सन्मान आज आपण करतो आहोत. युवा अध्यक्ष प्रवीणजी घासे चषक 2025 मध्ये त्यांचा विशेष सन्मान आज आपण करतो आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा. ही एकविराचरणी प्रार्थना की आपण अशा स्वरूपाचं कामकाज करत राहावं, राजकारणीय व्यक्तिमत्वाला मंत्रमुग्ध करावं तथा या प्रत्येक व्यासपीठावरती आपला आवाज ऐकायला मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान तुम्ही कामकाज केलेलं आहात आणि या सातत्याने या कामाचा ही पोच पावती म्हणून आम्ही आपला यथोचित मान सन्मान करतो आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच जयेश भोसले सर. थँक्यू सो मच प्रियल पाटील सर. तर अगदी 6व्या मैदानाकडे मॅच रंगली आहे. बोनकुडे 11 बोनकुडे विरुद्ध बामण डोंगरी. क्रिस्टी चला मॅचचा नाणेफेक सुद्धा क्रिस्टी मारवी 11 बामण डोंगरी. अगदी पहिल्या सूत्रामध्ये आपण खेळ पाहिला. दृष्टी मारवी 11 बामण डोंगरी संघाचा हे अगदी पहिलाच बॉल. चला टॉस साठी इन्व्हाइट करतोय टीम बापदेव पोदी आणि जय माता दी शिवशक्ती धाकटीजुई या 2 टीम मध्ये टॉस करतोय. आपण कालच ज्यांचा उल्लेख ऐकला साक्षी एंटरप्राइजेसचे ओनर आदरणीय आपण सतीशजी म्हात्रे साहेब त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यानं वैयक्तिक काम जे पाहिलंय एक इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये असे प्रवीणजी पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक केली.
जाते. हेड इज अ कॉल. बापदेव पोदीने हेड इज अ कॉल केला. टेल शिवशक्ती धाकटी जुई नाणेफेक जिंकली. डिसिजन काय आपला? चला शिवशक्ती धाकटी जुई टॉस जिंकला आणि फर्स्ट बॉलिंग करणार आहेत. दोघांनाही शुभेच्छा असतील या मॅच साठी. आणि फक्त सामना 2 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघाने या गोष्टीचा लक्ष देऊन सामना खेळायचा आहे. फक्त 2 षटकांचा सामना असा आहे. ओ टू कॉम्बॉक्स जिथं आपण आवाज ऐकतोय हेमंतजी पाटील सर. इथे अगदी आपण पाहतोय बोनकुडे संघाची सलामीची जोडी जतीन राऊत आणि पार्थ चंदन आणि बामणडोंगरी संघाचा गोलंदाज आदित्य पाटील. अगदी आपण पाहिलं 3 चेंडू फेकले आणि 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. येणारा पुढचा बॉल इथे मात्र गुडलेट स्पॉट वरती फेकलेला बॉल सरळ निघून गेला स्ट्रेक्सकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे आणखीन एक लगातारचा दुसरा निर्धाव बॉल फेकलाय. चांगली गोलंदाजी. 3 ओव्हर मध्ये 29 धावा डिफेन्स करायच्या आहेत आणि आता आदित्यचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतोय. इथून मात्र अगदी स्टेप आउट करून लगावला ऑन सेटच्या दिशेने हा फटका. त्याच्यावरती आली फक्त एकच धाव आणि एका धावेच्या समोर एक धाव ऍड होईल आणि धावफलकावर धाव लागले तर 3 धावा. आतापर्यंत 5 बॉल फेकलेत. 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेत गोलंदाज आदित्य पाटीलनं. तर या षटकातील शेवटचा चेंडू इथे शॉट ऑफ प्लेन पुल सक्सेसफुल पॉवरफुल चेंडू आउट ऑफ द फायर. षटकार अगदी शेवटच्या बॉल वरती जतीन राऊतच्या बॅट मधून आलेला हा दणका. चेंडू सीमारेषेच्या जतीन राऊतच्या जितेश राऊतच्या बॅट मधून हा दणका आला. तर याच दरम्यान आपण पाहतोय मंचावर उपस्थित आपण 4 दिवस कॉम्बॉक्स मध्ये यांची उपस्थिती पाहायला मिळाली. असे अतुल भोईर ज्यांना आज एका टीमचे पुरस्कर्ते सुद्धा होते. आपण मुरबी टीमचे पुरस्कर्ते म्हणून त्यांना पाहायला मिळाले. मी अतुलजी भोईर यांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन एरियामध्ये आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी अतुलजी भोईर यांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी सन्माननीय रोशन पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अतुलजी भोईर यांचा शुभ सन्मान केला जाईल. रोशन पाटील यांच्या शुभ हस्ते अतुलजी भोईर यांचा शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेसाठी त्यांचंही योगदान फार महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणं हे आमचं अर्ध कर्तव्य आहे. त्यामुळे रोशनजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अतुलजी भोईर व्यावसायिक क्रिकेटमध्ये सातत्यानं त्यांच्याकडून आता मात्र मोठमोठ्या लॉट्स मध्ये त्यांच्या टीम पाहायला मिळतात. अशा अतुलजी भोईर यांना सन्मानित केलं जातोय. ओ टू कॉम्बॉक्स जिथं आपण आवाज ऐकताय हेमंत पाटील सर. दुसरे षटक घेऊन आला गोलंदाज कल्पेश ठाकूर. इथून पुढचा बॉल इथे मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये उडलेला बॉल. इथे देखील 1 रन आली आणि 1 रनच्या सहाय्याने संघ धावसंख्येमध्ये भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय तो 11 या आकड्यावरती. चांगला खेळ मात्र इथे या 2 संघांमध्ये बॅटल आपल्याला रंगताना दिसतोय. अजूनपर्यंत येणारे पुढचे बॉल यामध्ये अगदी आलाय बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. वाईट आणि व्हाईटचा बोनस स्वरूपामध्ये आलाय चौकार. टोटल धावा मिळतील 5 आणि 5 धावसंख्येने संघ धावसंख्येमध्ये भर पडली. या संघ जाऊन पोहोचलाय तो 16 या आकड्यावरती. अगदी नशिबाचा आलेला हा चौकार.
बोनकोडे 11 बोनकोडे संघाचा बाजूला अतिशय खराब गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आपल्या कल्पेश ठाकूर. दृष्टी मार्वे 11 बावनडोंगरी संघाचा गोलंदाज. नऊ चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. ते मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न फसला आणि इथे मात्र मिसफिल्डिंग पाहायला मिळाली ओर्थ्रोच्या माध्यमातून. आणि इथून पाहता 2 धावा मिळतील आणि 2 धावसंख्येने संघ धावसंख्येमध्ये भर पडली. या संघ जाऊन पोहोचलाय तो 18 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज कल्पेश ठाकूर इथे मात्र पुढे सर जाऊन लगावलेला शॉट ऑन साइडच्या दिशेने बॉल चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. अगदी आतापर्यंत ही 35,000हून अधिक स्पर्धकांनी ही स्पर्धा मात्र बघितली आहे. युट्यूब व्ह्यूअर्स येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू या षटकातील कल्पेश ठाकूर. इथे मात्र अगदी मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न फसला आणि बॉल निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. ओव्हरची समाप्ती झाली. या 2 षटकांचा ते खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीपर्यंत धावा फलकावरती लागल्या ते 19 धावा. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दृष्टी मार्वे 11 बामणडोंगरी संघाच्या गोलंदाजीची. आदित्यने पहिले शतक हाताळलं त्यामध्ये 9 धावा खर्च केल्या. कल्पेश ठाकूर दुसरं शतक घेऊन आला आणि अगदी 10 धावा खर्च केल्या. थँक्यू डीजे आयडी. अगदी 3ऱ्या क्रमांकावरती गोलंदाज दृष्टी मार्वे 11 बामणडोंगरी संघाचा गोलंदाज ओमकार नाईक. 6 चेंडूमध्ये 10 धावा डिफेन्स करायचे आहेत गोलंदाज ओमकार नाईकला. परंतु अजूनपर्यंत मैदानावरती सलामीला आलेले जोडी जितेश राऊत आणि पार्थ चंदन अजून तक धरून उभे आहेत. राईट ओव्हर द विकेट ने पहिलाच बॉल घेऊन येते गोलंदाज ओमकार नाईक. समोर फलंदाज उभा आहे पार्थ चंदन. अगदी रडप मध्ये थोडस व्यक्त पाहायला मिळालं गोलंदाज ओमकार नाईकचं. पार्थ चंदनने आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलाय. चांगला खेळाडू आहे. नवी मुंबई सिटीतून मात्र हा संघ इथे बिलॉंग झालाय. बोनकोडे देऊन बोनकोडे चांगला संघ आहे आणि आज सृष्टी मार्वे 11 बामणडोंगरी संघासमोर फाईट करतोय. तिथे मात्र अगदी गुडलँड स्पॉट वरती बॉल वेग 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 आणि वेगावरती स्वार झाले गोलंदाज ओमकार नाईक आणि बॉल निघून गेला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय गोलंदाज ओमकार नाईक. येणारे 5 चेंडू अजूनपर्यंत 10 रनची गरज आहे. 10 धावा डिफेन्स करण्यासाठी दृष्टी मार्वे 11 बामणडोंगरी संघाने हा गोलंदाज ओमकार नाईक. इथे मात्र अगदी चांगला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. बॉल वरती आर्यन नाईक आले तिथपर्यंत चित्त्याच्या चपल्याने 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावसंख्येने संघ धावसंख्येमध्ये भर पडली आहे. संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी ओमकार नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
ते मात्र अगदी चांगला फटका स्ट्रेट टू बॉलर आणि इथे एक धाव ऍड होईल. धाव फलक 22 विजयासाठी 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी ओमकारची पाहायला मिळाली आहे. कोणत्या प्रकारचे मोठे फटके लगावू देत नाही. शांत ठेवलंय फलंदाज पार्थ चंदनला. आताच्या 3 चेंडू मध्ये अगदी 3 धावा फक्त खर्च केल्यात गोलंदाज ओमकार नाईकनं. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. इथे मात्र मोठा फटका आलाय. चेंडू सीमा रेषा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज जितेश राऊतच्या बॅट मधून हा षटकार. अगदी या षटकाराने मॅचचं चित्रच मात्र बदलून टाकलाय. येणारे 2 चेंडू आणि 1 धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी बोनकोडे संघाला. अगदी ओमकार नाईकनं 3 चेंडूचा आपण विचार केला, अगदी अचूक टप्प्यावरती बॉल फेकला आणि 4था चेंडू अगदी स्लॉट मध्ये फेकला फलंदाजाच्या जितेश राऊतच्या आणि बॉलला अगदी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मात्र पाठवला. जितेश राऊतच्या बॅट मधून अगदी 2 षटकार आलेत, 4 चेंडू फेस केलेत, त्यामध्ये 13 धावसंख्येवरती खेळतोय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 1 धावसंख्येची गरज आहे. कुठला संघ जाणार अंतिम 4 मध्ये आणि या ट्रॉफीचा हक्कदार बनणार आहे अजून मात्र स्पष्ट झालेलं नाहीये. ओमकार नाईक सज्ज आहे. या 2 चेंडू मध्ये 1 धाव डिफेन्स करण्यासाठी अगदी डिफेन्सिव्ह गोलंदाज सातत्याने बामणडोंगरी संघातून आपण पाहतोय. इथे मात्र चूक टप्प्यावरती मी म्हटलं होतं की 2 धावा डिफेन्स 1 धाव डिफेन्स करण्यासाठी हा गोलंदाज सातत्याने चांगली गुणवत्तेवरती गोलंदाजी करणारा दृष्टी मानवी 11 बामणडोंगरी संघाचा गोलंदाज ओमकार नाईक अजूनपर्यंत सामना सोडू देत नाहीये. षटकार आल्यानंतर आलाय डॉट बॉल आणि मात्र विजयासाठी 1 बॉल आणि 1 धावीची गरज आहे. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ जाईल टॉप 4 मध्ये हे मात्र या बॉल वरती मात्र स्पष्ट होईल. ते मात्र आपण पाहतोय हे टायटल अगदी बिग फाईट मॅच. बोनकोडे 11 बोनकोडे दृष्टी मानवी 11 बामणडोंगरी या संघामध्ये अगदी 18 चेंडू मध्ये 29 धावा डिफेन्स करण्यासाठी मात्र उतरलेला हा संघ दृष्टी मानवी 11 बामणडोंगरी आणि मात्र प्रमुखाचा गोलंदाज अगदी 30 षटकामध्ये आलाय गोलंदाज ओमकार नाईक. शेवटचा बॉल इथे मात्र अगदी निर्धाव चेंडू फेकला आणि इथून रनआउटची विकेट आणि विजयी संपादित केलाय दृष्टी मानवी 11 बामणडोंगरी संघानं. वेल प्लेड टीम बामणडोंगरी, कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक बोनकोडे 11 बोनकोडे. अगदी चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळाला बोनकोडे संघाचा आणि दृष्टी मानवी 11 बामणडोंगरी संघाचा मात्र पुरस्कार तो पॅकर हर्षद भोईर.